डासांमुळे पसरणारा रोग म्हणजे डेंग्यू। त्या डेंग्यूची लस पुढील वर्षी भारतात येणार आहे। या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे। भारतात डेंग्यूच्या लसीवर 4 कंपन्या चाचण्या घेतात। ही लस बाजारात आल्यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे। ही लस लागू झाल्यानंतर डेंग्यूच्या रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट होणार आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी राज्याशी झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे। ते म्हणाले की ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचला। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचे जास्त रुग्ण आढळून येत आहेत। आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितलंय की त्यांनी डेंग्यू बाबत राज्यांशी बैठक घेतली आहे। यावेळी प्रकरणामध्ये लक्षणीय वाढ होत आहे। हे लक्षात घेऊन राज्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली आहेत। ते म्हणाले की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळतात। ऑक्टोबर हा त्यांचा सर्वोच्च महिना आहे। ते म्हणाले की प्लेटलेटच्या उपस्थितीबाबत सर्व राज्यांशी चर्चा करण्यात आली आहे। ते म्हणाले की 2000 पर्यंत डेंग्यूमुळे मृत्यूचं प्रमाण हे 3% होतं, पण ते आता 1% आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव म्हणाले की यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतीये। सध्या दक्षिण आणि पश्चिम भागात प्रकरणं समोर आली आहेत। उत्तरेत अद्याप कोणतंही प्रकरण आढळलं नाही। तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकात डेंग्यूचे रुग्ण वाढतायत। हे लक्षात घेऊन राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। ते म्हणाले की आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। ऑक्टोबर महिना डेंग्यूसाठी खूप महत्त्वाचा आहे। प्रकरणं ऑगस्ट मध्ये सुरू होतात की ऑक्टोबर मध्ये उच्च होतात। नोव्हेंबर मध्ये केसेस कमी होऊ लागतात, मात्र त्यावेळी संपूर्ण देशात ऑक्टोबर पूर्वीच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतीये। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट करा। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।